कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर, तुम्ही हा बाहेरचा नजारा पाहू शकाल. मी आता तुम्हाला बाहेरचा नजारा पूर्ण दाखवतोय. मंदिराच्या सुरुवातीला हा एक स्तंभ आहे. हे मंदिराच्या पायथ्याने इथून सुरुवात होते. तुम्हाला हे मंदिर मी आज गोल फिरून दाखवणार आहे पूर्ण. जरा असं बाहेरूनच घेतो, पूर्ण मंदिर दिसायला पाहिजे. हे पहा, इकडून ही आतमध्ये एंट्री आहे. बापरे, किती मोठा हा कळश आहे वरती. तर मंदिराचा एक पूर्ण फेरा मी पूर्ण केलेला आहे. साधारण 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये हा फेरा पूर्ण होतोय. हा, छान वाटते. तर तुम्ही हा पाहत असाल तर हा एक एंट्रीलाच एक स्तंभ आहे. त्याची हिस्ट्री आता जाणून घेऊ आपण. ते 10 दिशांचे देव आहेत, 3 देवी. हे काय वाटला हे पाहू शकाल तुम्ही. गाभाऱ्यामध्ये 10 दिशाचे देव आहेत. देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अतिशय सुंदर कलाकृती आहे. वायुदेव, वरुणदेव, इंद्रदेव, सगळे देव कोरले. आणि इकडे अवतार आहे उलटे इकडे. हे तिथे तोंड तुकडे गेला बा ह्या पाठीच्या वर अवतार. मत्स्य हा पहिला मत्स्य, मासा इकडे आहे. हां, मत्स्य, कुर्मा, वारा, नरस्य, बळी, वामन असे अवतार आहे सगळे. परशुराम, बलराम आहे परत. ओके. कृष्ण नाही, बलराम कलकी आणि आहे बुद्ध आणि कलकी. बुद्ध आणि कल्की. कलाराम आहे समुद्र मंथन कोपऱ्यात. सापाचे हे करायचे समुद्र मंथन. लावून हे समुद्र मंथन. हे पाहू शकताय किती छान कलाकृती कोरलेली आहे. हिमागंड रात्र. हां 6 महिने देव, 6 महिने रात्र, ती रात्र. हां त्यावेळेस 304 मंदिर बांधून प्रत्येकाची होती ती. हां पहाटेच्या आत ते जेव्हा बसले असताना कोका ओढली. त्यानंतर पहाट झाली म्हणून त्यात ते पलटी टाकून निघून गेली. मग गंगा अवतरली, ती अवतरली नाही. काशी गंगा कशी तशी ते गंगा अवतर होती, ते अवतरली नाही. आम्ही पण जरा असं आमचे पुजारी भेटलेले आहेत, त्यांच्या सोबत एक जरा सेल्फी घेतो. फोटो काढू. कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर. आणि हे आपले पुजारी आहेत. हे पुजारी आहेत. जवळजवळ यांची तुमची कितीवी पिढी आहे? 15वी पिढी आहे. 15वी पिढी सगळं हे मंदिराचं तुम्हीच बघता सध्या. हे ट्रस्ट बेस नंतर झालेली. हां, मग आमचेच होय काय? सनद आहे. ओके ओके. ट्रस्ट भावानुसार झाले. तर तुम्ही आता पाहू शकताय की आज आपण संगमेश्वर, रत्नागिरी संगमेश्वरमध्ये आलो आहे. कर्णेश्वर मंदिर प्राचीनकालीन मंदिर आहे पूर्ण. हा मंदिराचा मेन भाग आहे. ह्या इथे देवींची मूर्ती आहे छानशा. हे पाहू शकाल तुम्ही. इथून पूर्वी वरती जाण्याचा रस्ता होता. हा रस्ता बंद केलेला. इथून हा रस्ता होता मंदिराच्या डाव्या बाजूलाच. आणि तिथून वरती हा जो भाग दिसतो ह्याच्यावरती सुद्धा एखादी व्यक्ती वरती बसेल
इतकी जागा आहे असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी त्यांच्या ह्या 15व्या पिढीचे ते आहेत. फार प्राचीन मंदिर आहे. आणि हे बघा जे स्तंभ आहे त्याच्यावरती किती छान असे नक्षे कोरलेले आहेत. हे नरसिंह अवतार. शेष आहे विष्णू. तिकडे शारदा देवी आहे. पलीकडे हां इथे शारदा म्हणजे हे मोर आहे वाहन आहे. ते खाली मोर मोर आहे त्यामुळे शारदा देवी. हां हां हे स्तंभच आहेत ना. हां हे बाहेरचं देव असणार त्यामध्ये. हे कमळ मग असं फुल. हा नरसिंह अवतारीला आहे. उघड शांत तिथे नरसिंह हा हा खांब ना नरसिंह अवतार. हा उलट ऐकून घालत गेलो सगळं. हो नरसिंह आहे नरसिंह. इकडे पण इकडे देवी आहे. देवी यक्ष केंद्र म्हणतात तसं तुझं. इकडे यक्ष रक्षक. यक्ष हां हां भारत संभाळ जाते. हां त्यांनीच लावलं. हा आमचा अफसर ते गाणं लावायला हे नाही रेकॉर्डिंग तरी केलं. अभंग लावले. रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग. हां. कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर. पूर्वी हा जो भाग बंद केलेला आहे ह्या इथून मंदिराच्या वरती जायचा रस्ता होता तो आता सध्या बंद केलेला आहे. आता आवा मोबाईल काढला पुन्हा फोटो काढला. हां हां जर कुठं म्हणलं हे हा फोटो काढतो बाहेर. हो आडवा हा बा सगळं फोटो. गार वारा इथं. यारून काय काय पडतात हो. असं राहतो जोड पडतो. जास्त वारच नाही गाय पडतात ते. इकडं पण खांबच आहेत. हे 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 डिझाईन आहे की ह्याच्यामध्ये काय हे आहे ते कमळ कमळ आहे. कमळ आहे का ते मी दगडामध्ये कोरलेलं आहे ते. वरून भाग पोकळा देतो असा पूर्णपणे